जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंच मंगेश साबळे हे काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते, व्हायरल होते आणि सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा होत होती. पण मात्र आता मंगेश साबळे हे चर्चेमध्ये दिसत नाहीयेत. सोशल मीडियावर त्यांचे आगळे वेगळे व्हिडिओ व्हायरल सुद्धा होत नाहीयेत. म्हणून काही जण म्हणतात की मंगेश साबळे हे आता शांत झालेले आहेत. पण मात्र एकीकडे मंगेश साबळे हे जरी शांत झालेले असले तरी पण मात्र दुसरीकडं मंगेश साबळे यांच्यासारखेच रविराज साबळे हे आता पुढे आलेले आहेत आणि ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. पण मात्र नेमकं मंगेश साबळे शांत का झाले आणि रविराज साबळे पुढे का आले हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण मात्र त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी आपण बघत असताना आपल्या स्वतःचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि आपण सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून पैसे कमवून श्रीमंत झाला पाहिजे. कारण की तुम्हाला वाटत असेल की श्रीमंत लोक नोकरी करून लाखो रुपये कमवतात. हे खरं आहे. पण मात्र फक्त नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही. ते त्यांचे उत्पन्न शेअर बाजारात गुंतवून पैसे कमवतात. पण मात्र आपल्यासारख्या लोकांना वाटतं की शेअर बाजारात पैसे गुंतवत असताना सुरुवात नेमकी कुठून करावी, कशी करावी. तर यासाठीच मी तुम्हाला एका ॲपची माहिती देणार आहे आणि ते ॲप आहे ते म्हणजे मार्केट उल्फ. मार्केट उल्फ हे ॲप सेबी नोंदणीकृत ॲप आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ते वाढत आहे. 20 लाखापेक्षा अधिक लोकांनी मार्केट उल्फ हे ॲप डाउनलोड सुद्धा केलेलं आहे. हे ॲप गुंतवणुकीसाठी परिपूर्ण का आहे हे मी तुम्हाला दाखवतो आणि वापरायचं कसं ते सुद्धा सांगतो. आता हे पहा, मी लॉग इन केलं आहे, ट्रेंडवर क्लिक केला आहे आणि हे तुम्हाला मार्केटमध्ये फायदेशीर ट्रेंड दाखवतं. तुम्ही एका क्लिकवर फॉलो करू शकता, कोणताही अंदाज न लावता. हे पहा, मी फक्त फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, मी ट्रेंड ठेवला आणि बस माझा ट्रेंड सुरू झाला. मी इथे खूप कमी गुंतवणुकीच्या रकमेसह ट्रेंडिंग सुरू करू शकता. आणि ज्यांना मोठ्या नुकसानीची भीती आहे त्यांच्यासाठी या ॲपमध्ये एक खास असा उपाय आहे, ते म्हणजे बिल्ट इन स्टॉप लॉस. वैशिष्ट्ये तोटा एका विशिष्ट पातळीवर पोहोचताच आपोआप थांबते, ज्यामुळे तुम्हाला मोठे नुकसान होण्यापासून रोखले जाते. पहा, नफा ट्रेडनुसार पुढे जात होता. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि 2065 रुपयाचा नफा बुक झाला. मार्केट उल्फ हे ॲप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं. आता हे पहा, लोकांनी नुकतेच फेब्रुवारीमध्ये एका दिवसात 15,239 रुपये, तर डिसेंबरमध्ये 33,512 रुपये आणि गेल्या संपूर्ण वर्षात 5,03,940 रुपयाचा नफा बुक केला आहे. आणि मार्केट उल्फ या नफ्यावर कुठलंही कमिशन घेत नाही. त्यामुळं तुम्ही सुद्धा सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत 99 रुपयाच्या आयुष्यभराच्या शुल्कासह हे संपूर्ण वैशिष्ट्ये वापरू शकता. आणि मार्केट उल्फ हे ॲप 20 लाखाहून अधिक लोकांनी डाउनलोड केलेलं आहे आणि लोक या ॲपद्वारे आर्थिक भविष्य सुरक्षित सुद्धा करत आहेत. त्यामुळं हे ॲप वापरून तुम्ही सुद्धा तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन नक्कीच हे ॲप डाउनलोड करा आणि लगेचच गुंतवणूक करायला सुरुवात करा. आता आपण येऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे. जर आपण पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर मंगेश साबळे हे मोठ्या प्रमाणात आक्रमक होते. मंगेश साबळे हे आगळ्या वेगळ्या पद्धतीचे आंदोलनं, उपोषणं करत होते आणि त्याच माध्यमातून सरकारला आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरत होते. म्हणून सोशल मीडियावर मंगेश साबळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आणि व्हायरल सुद्धा झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रामधून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळत होता. पण मात्र याच पाठिंब्यामुळं मंगेश साबळे यांनी 2024ची लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांना 1.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुद्धा मिळालेलं होतं. पण मात्र त्यानंतर 2024चेच विधानसभा निवडणुका आल्या. पण मात्र या विधानसभा निवडणुकांमध्ये मंगेश साबळे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पण मात्र 2026मध्ये जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या, या जिल्हा परिषदेच्या निवडणुका मंगेश साबळे यांनी लढवायचं ठरवलं. पण मात्र आतापर्यंत मंगेश साबळे हे
अपक्ष म्हणून लढत होते, चांगलं मताधिक्य त्यांना मिळत होतं. पण मात्र त्यांनी 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवायचं ठरवलं आणि अखेर त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. मग निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर मंगेश साबळे यांचे आंदोलन असतील हे आपला कुठंतरी कमी पाहायला मिळाले किंवा आतापर्यंत एकही त्यांचं मोठं आंदोलन झालं नाही असं सुद्धा दिसलं. म्हणून काही जणांना वाटू लागलं की मंगेश साबळे हे निवडणुकीनंतर शांत झालेले आहेत. पण मात्र ज्यांच्यासाठी मंगेश साबळे लढत होते, आंदोलन उपोषण करत होते, त्यांनीच मंगेश साबळे यांना नाकारल्यामुळं मंगेश साबळे हे कुठंतरी नाराज झाले असतील असं एकंदरीत बऱ्याच जणांना वाटू लागलं आहे. पण मात्र दुसरीकडं रविराज साबळे हे सुद्धा आता पुढे आलेले आहेत आणि सोशल मीडियावर येऊन मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं रविराज साबळे हे सोशल मीडियावर येऊन आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडत असतात, त्यामुळं त्यांना सरकारकडून काही नोटिसा सुद्धा येत असतात. मग त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी रविराज साबळे हे थेट सरकारी अधिकारी कार्यालयामध्ये पोहोचतात आणि अगदी त्यांच्या पद्धतीनं त्या नोटिशीचं उत्तर देतात आणि त्या ठिकाणी जाऊन जाब विचारतात. पण मात्र रविराज साबळे हे सोशल मीडियावर आक्रमक तर असतात, पण मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक मार्गदर्शन करत असतात. शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं शेती केली पाहिजे, उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि लाखो रुपये कमवले पाहिजे याचं मार्गदर्शन रविराज साबळे हे करत असतात. कारण की त्यांनी शेती अगदी प्रगत केलेली आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती कशी करावी, जांबाची शेती कशी करावी, मिरची लागवड कशी करावी, या शेतीविषयक संपूर्ण माहिती रविराज साबळे हे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यांच्या शेतीच्या माध्यमातून देत असतात. म्हणून ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आणि व्हायरल झालेले आहेत. पण मात्र एकीकडं हे सगळ्या गोष्टी असतानाच सरकारच्या विरोधात बोलतात आणि सरकारवर टीका करतात. म्हणून काही जण रविराज साबळे यांना सुद्धा टार्गेट करतात आणि त्यांच्यावर सुद्धा टीका करायला सुरुवात करतात. पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे शांत झालेले आहेत आणि आता रविराज साबळे पुढे आलेले आहेत, पण मात्र मंगेश साबळे हे शांत बसणारे कार्यकर्ते नाहीत. ते आक्रमकपणे जेव्हा वेळ येईल तेव्हा पुढे येतील असं सुद्धा काही जण म्हणतात. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. पण मात्र त्याचबरोबर जाता जाता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की खरंच मार्केट उल्फ हे ॲप गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित आहे. त्याच्यामुळे तुमचं आर्थिक भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. म्हणून तुम्ही सुद्धा जर अजूनही मार्केट उल्फ हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर लगेचच डाउनलोड करा. कारण की आतापर्यंत 20 लाखापेक्षा अधिक लोकांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि ते त्यांची गुंतवणूक सुरक्षित सुद्धा करत आहेत. या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे. त्यामुळे लगेचच जा आणि त्या ठिकाणाहून हे ॲप डाउनलोड करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.